नमस्कार. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त संगमनेरसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांच्या मनात एक खोलवर जखम करून गेली आहे. खरं तर ही घटना आपल्याला समाजाच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते. तर बातमी अशी आहे जी ऐकून खरंच धक्का बसतो. संगमनेरमध्ये इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका लहान मुलीवर ॲसिड हल्ला झालाय. ही गोष्ट फक्त गंभीर नाहीये, तर ही आपल्या संपूर्ण समाजाच्या अस्तित्वावरच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. चला तर मग पाहूया की हे नेमकं घडलं कसं आणि या अमानुष हल्ल्यामागचं सत्य काय आहे. तर ही घटना घडली संगमनेरमध्ये. विचार करा, एक 6वीतली मुलगी रोजच्यासारखे शाळेत जायला निघाली होती आणि एका अज्ञात हल्लेखोराने तिच्यावर ॲसिड फेकलं. ती यामध्ये खूप गंभीर जखमी झालीये. सध्या तिच्यावर लोणीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय. कुठल्याही घटनेचे आकडे आणि तपशील हे महत्त्वाचे असतातच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो त्या कुटुंबावर होणारा भावनिक आघात. आता आपण ह्या घटनेच्या त्याच मानवी बाजूकडे वळूया. या हल्ल्यानंतर त्या मुलीच्या आईने जो आक्रोश केलाय, जी हातबलता व्यक्त केलीये, ती खरंच काळीज पिळवटून टाकणारी आहे. तिचा एकच प्रश्न होता, माझ्या लेकीचा गुन्हा काय? बघा, हा एकच प्रश्न, पण या एका प्रश्नाने अख्ख्या महाराष्ट्राला हलवून सोडलं. कारण हा प्रश्न फक्त त्या एका आईचा नव्हता, तो आपल्या सगळ्यांच्या, समाजाच्या सदसद विवेकबुद्धीला विचारलेला प्रश्न होता. आणि यामुळेच लोकांमध्ये संतापाची एक प्रचंड लाट उसळली. आणि हो, हा संताप फक्त मनात नाही राहिला, तो थेट रस्त्यावर उतरला. गावकऱ्यांनी आणि नागरिकांनी या घटनेवर खूप तीव्र प्रतिक्रिया दिली. या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी वडगाव पानमधल्या ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केलं. त्यांनी वाहतूक थांबवली, आपला आवाज, आपला संताप प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी. या आंदोलकांच्या मागण्या अगदी स्पष्ट होत्या. पहिली, आरोपीला ताबडतोब अटक करा. दुसरी, त्याला इतकी कडक शिक्षा झाली पाहिजे की असं काही करायची कुणाची हिंमतच होणार नाही. आणि तिसरी, मुलींच्या सुरक्षेसाठी फक्त आश्वासनं नकोत, तर काहीतरी ठोस उपाययोजना करा. पण प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. संगमनेरमध्ये कडकडीत बंदची हाक देण्यात आली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपली एकजूट दाखवून दिली. आता एवढ्या तीव्र सामाजिक प्रतिक्रियेनंतर आणि वाढत्या दबावानंतर प्रशासनाने काय पावलं उचलली आहेत ते आपण बघूया. पोलिसांनी तपासाची चक्र लगेचच फिरवली आहेत. आरोपीला शोधण्यासाठी विशेष टीम्स बनवल्या आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे आणि स्थानिक पातळीवरही माहिती गोळा करण्याचं काम जोरात सुरू आहे. प्रशासनानं लोकांना विश्वास दिलाय की आरोपीला लवकरच पकडलं जाईल आणि तो कायद्याच्या कचाट्यातून अजिबात सुटणार नाही. आता ह्या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर किंवा एका कुटुंबावर झालेला हल्ला नाहीये. ही घटना म्हणजे फक्त एका कुटुंबाला झालेली जखम नाही, तर संपूर्ण समाजासाठी हा एक खूप मोठा धक्का आहे. या घटनेने आपल्या सगळ्यांच्याच मनात सुरक्षिततेबद्दल एक गंभीर प्रश्न उभा केला आहे. यातून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते, ती म्हणजे महिला आणि मुलींवर जे अत्याचार वाढत चाललेत त्यांच्या विरोधात आता अधिक कठोर पावलं उचलण्याची खूप जास्त गरज आहे. आणि शेवटी हा एकच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो, ही घटना फक्त एका कुटुंबावरचा आघात आहे की आपल्या संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे? यावर आपण सगळ्यांनीच मिळून विचार करायला हवा.